नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, सचिन आलेला आहे, तरी देखील खुश नाहीये ही गोष्ट अर्जुनने नोटीस केलेली आहे. इकडे घरातला प्रत्येक सदस्य भरपूर खुश आहे, पण सायली मात्र अस्वस्थ वाटते, असं अर्जुनने नोटीस केलेलं आहे आणि ती गोष्ट त्याने चैतन्याला देखील सांगितलेली आहे. सायलीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा आनंद होता, पण तो लगेच निघून गेला आणि सायली सिरियस झालेली आहे असं तो चैतन्याला सांगत आहे. बाकी सदस्य मात्र खुश आहेत आणि अस्मिताची तारीफ पण करत आहेत. आता अस्मिता किती खुश आहे. अस्मिता तर आता लहान मुलासारखं वागू लागलेली आहे. तर प्रताप म्हणतो, मला तर असं वाटतं आता आपल्याला दोन लहान मुलं सांभाळावी लागणार आहेत. एक अस्मिता आणि एक तिला होणार मूल, असं म्हणून ते दोघे हसत असतात. पण अर्जुन मात्र खरोखर अजूनही सायलीकडेच पाहत आहे, कारण त्याला असं जाणवते की सायलीच्या मनामध्ये अजून काहीतरी विचार चालू आहेत आणि अर्जुन चैतन्याला सांगतोय की तिच्या मनामध्ये तेच विचार चालू आहेत. तिचे आईवडील जे आहेत ते तिला खोटे वाटत आहेत. असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो, अरे मग तू त्यांना ते DNA रिपोर्ट आहेत ना ते दाखवायचे ना. अर्जुन म्हणतो, तुला काय वाटतं मी शांत बसणार आहे. मी DNA रिपोर्ट सुद्धा त्यांना दाखवले, पण त्यांना DNA रिपोर्ट देखील खोटे वाटत आहेत. असं म्हणल्यावर चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, मी ना तिच्या आईवडिलांना हार्डली 1-2दा भेटलो असेल, पण खरं सांगू, मला असं वाटतं की खरोखरच ते तिचे आईवडील नसणार आहेत, कारण त्यांचं वागणं, बोलणं हे सगळं वेगळ्याच पद्धतीचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे मी सगळी इन्व्हेस्टिगेशन करून, मी सगळी माहिती काढून, मी स्वतः DNA रिपोर्ट बनवून, सगळं काही करून सुद्धा तुम्हाला असं वाटतं की मी हे खोट केलेलं आहे, म्हणजे मला काही कळत नाही, मी अक्कल शून्य आणि भावना शून्य आहे. तेव्हा चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो, अर्जुन, अरे एवढे मोठे मोठे मराठी शब्द अक्कल शून्य, भावना शून्य हे कसं काय जमायला लागलं तुला. म्हणजे अर्जुन म्हणतो, ठीक आहे ते सोड, पण मी केलं ते चुकीचं वाटतं का तुला. तेव्हा तो म्हणतो, हे बघ, तू केलं ते चुकीचं का बरोबर आहे असं मी म्हणत नाहीये, पण मी त्यांच्या दृष्टीने विचार करून म्हणतोय. मग त्यांना जर का वाटत असेल ना की हे त्यांचे आईवडील नाहीयेत, तर नसतील ना, मग तू एवढं मनावर का घ्यायला लागलेला आहेस. त्यांना त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करू देत. त्यांना जर वाटतं नाही त्यांच्या आईवडील नाहीयेत, तर त्यांनी त्या गोष्टी शोधणं गरजेचं आहे, असं तो चैतन्य अर्जुनला सांगत असतो. अर्जुनला देखील त्या गोष्टी पटत असतात. इकडे सायलीने खरोखरच ठरवलंय की आता मैनावती आणि सदाशिव यांना वेगवेगळं पकडायचं आणि प्रश्न विचारायचे. ती दारातच उभी आहे. सदाशिव बाहेर गेलेला असतो. तो आतमध्ये आला की लगेच त्याला सायली पकडते आणि म्हणते, बाबा, मला तुमच्याशी ना गप्पा मारायच्यात. तेव्हा तो म्हणतो, गप्पा? अगं नाही, आता ना मी लय कंटाळून आलोय. आता गप्पा वगैरे काय मारायची गरज नाही. त्या चिंध्या दिल्या होत्या ना, त्याचे 300 रुपये वसुलीला दिले होते ना, तिकडे गेलो होतो. अगं काय लोक पैसेच देत नाहीत, लय चिकट आहेत. सायली म्हणते, बरं ते असू द्या, ते सगळं समजतं मला, पण मला ना तुमच्याशी गप्पा मारायच्यात. चला ना माझ्या रूममध्ये, आपण तिथेच जाऊन बसू आणि गप्पा मारू. खरं तर सदाशिवला जायचं नसतं, तो काहीतरी कारण काढत असतो, पण सायलीने मात्र ठरवलेलंच आहे. ती त्याच्या हाताला धरते आणि तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि दोन्ही गाठोडे म्हणजेच प्रियाचं आणि स्वतःचं गाठोड तिने बाहेर काढलेलं आहे आणि ती एक प्रश्न बाबांना विचारत आहे. बाबा, मी लहान होते तेव्हा कधी हरवले होते हो. तेव्हा तो म्हणतो, तू लहान असताना. अगं ते तू 7 वर्षाची होती ना तेव्हा तू हरवलेली होती. आता सायली लगेच आठवते की आईनं तर सांगितलं होतं 5 वर्षाचे असताना हरवलेले होते, पण बाबा तर सांगतायत की 7 वर्षाचे असताना हरवलेली होती. सायली अजून खोचक प्रश्न विचारू लागते, म्हणजे तुम्हाला नक्की आठवतं ना. तो म्हणतो, हो मग. अगं तुझ्या वाढदिवसाला ही अशी पाणीपुरी केलेली होती
आणि पाणीपुरीची अशी पार्टी जाम छान झाली होती. मला आठवते की 7 वर्षाची होती. तू हरवलेली होती. सायलीला समजतंय की आई वेगळंच उत्तर देते आहे आणि बाबा वेगळंच उत्तर देतायत. यांच्या उत्तरांमध्ये फरक आहे. म्हणजे हे दोघं पण खोटं बोलत आहेत. म्हणजेच यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी विचित्रपण आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे. सायली अजून पुढे त्यांना विचारत आहे. सायली म्हणते, ह्या बघा, या सगळ्या वस्तू बघून तुम्ही जरा काहीतरी सांगा ना. ह्या माझ्या लहानपणीच्या वस्तू आहेत. सदाशिव म्हणतो, अगं आता काय आठवतंय एवढं लहानपणीचं. सदाशिवला खरं तर टाळून निघून जायचं असतं, पण सायली मात्र त्याला उठू देत नसते. सायलीने ठरवलेलंच आहे की या दोघांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून नेमकी माहिती काढून घ्यायची आहे. सायली त्यांना प्रश्न विचारतच आहे आणि म्हणते, हे फ्रॉक बघा बरं. या फ्रॉकवरून तुम्हाला काय आठवते का सांगा. सदाशिव ते फ्रॉक बघतो आणि म्हणतो, ही फ्रॉक. होय, आठवते की. सायली म्हणते, हे तुम्ही शिवली ना फ्रॉक. सदाशिव म्हणतो, आता सायली, आता ही काय सांगायची गरज आहे. अगं मी शिवली, म्हणजे मी शिवलेली आहे की. आता मला सगळं आठवतंय. हा बरोबर आहे, ही फ्रॉक मीच शिवलेली आहे. सायलीला तर आठवत असतं. त्याप्रमाणे ही फ्रॉक तर तन्वीची आहे आणि म्हणतायत की ही फ्रॉक मी शिवलेली आहे. हे धादात खोटं बोलत आहेत. कारण आई तर म्हणत होती की ह्यांनी एकही फ्रॉक शिवलेली नाहीये आणि आता हे म्हणतायत की फ्रॉक शिवलेले आहे. तेव्हा आता सदाशिवला समजतंय की आपण निघून जाणं गरजेचं आहे आणि तो म्हणतो, मला गरगरायला लागलंय सायली, आपण नंतर बोलूया. असं म्हणून ते सगळं ठेवून सदाशिव तेथून निघून गेलेला आहे. पण सायलीला जे काही उत्तर मिळायचं आहे ते उत्तर मिळालेलं आहे. कारण सदाशिव खोटं बोलतोय हे तिच्या अगदी स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे. या दोघांचं आता काहीतरी करणं गरजेचं आहे हे तिला जाणवतंय. पण आता काय करावं नक्की, यांच्याकडून सत्य गोष्ट कशी काढावी ते तिला कळत नाही. कारण एकतर अर्जुन बोलत नाहीये. अर्जुन बोलत असता तर आपण त्यांना पुढचा पर्याय विचारला असता. इकडे अर्जुन आणि चैतन्य अजूनही फाईल बुक घेऊन त्यांच्या केसविषयी स्टडी करत आहेत आणि डिस्कस करत आहेत. तेव्हा सायली तेथे जाते आणि चैतन्याला म्हणते, तुमच्या त्या गोरे आणि चौगुले यांच्या केसबाबत मला असं वाटतंय की त्यांची जर का तुम्ही सेपरेट उत्तर घेतलेले असतील आणि ते दोघेही खोट बोलतेत असं जाणवलेलं असेल तर पुढं काय करायचं. चैतन्याला कळतच नाही की गोरे आणि चौगुले केस आली कुठून. त्याला काहीच कळत नाही. तो म्हणतो, मला तर ते काहीच कळत नाही. म्हणजे काय करायला पाहिजे ना ते सुचतच नाहीये मला. पण अर्जुनला नेमकं समजलेलं असतं की सायलीला काय म्हणायचं आहे. त्याला हे देखील कळलेलं असतं की मैनावती आणि सदाशिव या दोघांनीही खोटी उत्तर दिलेली आहेत आणि सायलीने बरोबर ती खोटी उत्तरं पकडलेली आहेत. पण आता सायलीला समजत नाहीये की पुढे काय करावं लागलं ते. पण सायली आपल्याशी बोलत नाहीये. तेव्हा तो चैतन्याला म्हणतो, चैतन्य, जर का चौगुले आणि कोरे हे खोट बोलतायत हे लक्षात आलं असेल तर आता त्या दोघांनाही समोर बसवा आणि त्यांना डायरेक्ट विचारा की तुम्ही दोघेही खोट बोलत आहात. कारण मी तुमच्या दोघांचीही चौकशी केलेली आहे आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तफावत आढळून आलेली आहे. त्यामुळं मग आपल्याला लक्षात येईल की हे दोघं खोटं का बोलत आहेत. आणि असा डायरेक्ट प्रश्न विचारल्यावर आपल्याला समजेल की याचं नेमकं काय कारण आहे आणि कदाचित त्यांच्या या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरातून अजून काहीतरी आपल्याला मार्ग सापडेल. ती अशी एखादी गोष्ट सांगतील की जी गोष्ट त्यांनी लपून ठेवायची आहे म्हणून ठेवलेली आहे. पण अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांचे ते लपवलेली गोष्ट आहे ती देखील आपल्याला स्पष्टपणे समजू शकते. असं त्याने आता सायलीला सांगितलेलं असतं. सायलीला नेमकं उत्तर पाहिजे ते मिळालेलं आहे कारण तिला तेच पाहिजे होतं. आता या दोघांनी जर का खोटे उत्तर दिलेले असतील तर पुढे काय करावं हे तिला समजत नसतं. पण बरोबर आता अर्जुनने ती गोष्ट सांगितलेली असते.
चैतन्याला कळतं की सायली वहिनींना नक्की काय पाहिजे आहे आणि त्या काळा आलेल्या आहेत. ते आणि सायली पण म्हणते, बरोबर, आता मी हेच करणार आहे. सायलीला जे नेमकं उत्तर पाहिजे ते मिळालेलं असतं. त्यामुळे ते आता त्यांचे मोकळे कॉफीचे कप घेते आणि निघून जात असते. अर्जुनला तर पटतं की आपण बरोबर आता सोल्युशन सायलीला दिलेलं आहे आणि सायली देखील ठरवते की आता त्या दोघांना म्हणजे सदाशिव आणि मैनावती यांना एकत्र बसून विचारायचं. सायलीचं हे सगळं चाललेलं काम आहे याकडं प्रियाचं बारीक लक्ष आहे. ती तिच्या रूममधून येते. काय सदाशिव आणि मैनावतीच्या रूममध्ये जाती आहे, काय परत अर्जुनकडे जातीये, काय परत त्यांच्या रूममध्ये जातीये. नक्कीच काहीतरी मोठा घोळ होणार आहे हे आता प्रियाच्या लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे असं ती म्हणत आहे. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि चैतन्य मात्र आपल्या रूममध्ये जातात आणि आता मात्र पूर्णाजी, सायली हे सर्वजण तेथे उभे असतात आणि प्रताप सुद्धा तेथेच असतो. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की, हे बघा, अस्मिता जरीही चिडली असेल तरीसुद्धा तसे ती दाखवत होती, परंतु आतमधून तिला आता सचिन आल्याने खूप बरं वाटत होतं. तर त्यावर कल्पना आणि प्रताप तर हसतात. कल्पना म्हणते की, हो ना, कारण आता अस्मिता आई होणार आहे. परंतु अस्मिताचा पोरकटपणा अजूनपर्यंत काही जात नाही. तर त्यावर प्रताप म्हणतो की, हो ना, आता तिला बाळ झाल्यानंतर आपल्याला मात्र 2-2 बाळं सांभाळावे लागतील. तेव्हा मात्र आता पूर्णाईला तर खूप हसू येते आणि कल्पना, प्रताप सुद्धा खूप हसत असतात. तर सायली मात्र शांत असते, कारण सायलीच्या मनामध्ये अजून पण आपल्या आईबाबांचं टेन्शन असतं की नक्की हे आपले आईबाबा आहेत किंवा नाही. कारण त्यांचं जे काही वागणं आहे तर ते खूप अगदी वेगळं आहे आणि जे सायलीने त्यांना प्रश्न विचारले तर ते सुद्धा त्यांचे उत्तर काही त्यांनी सेम दिलेली नसतात. म्हणून सायलीच्या मनामध्ये टेन्शनच असतं. त्यावर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की, हे बघ, मला नाही वाटत की आज आपली केस सॉल्व्ह होईल, कारण अर्जुनचं पूर्ण लक्ष मात्र सायलीवर असते. तर अर्जुन म्हणतो की, होणार चैतन्य. हे बघ, अरे तू सायलीचा चेहरा बघितलास का, कारण सायली किती गंभीर आहे हे अर्जुन एकटक बघत असतो. अरे चैतन्य, हे बघ, अरे जेव्हा सचिन आला तेव्हा आपण सगळेजण किती छान अगदी आनंदित होतो, परंतु सायलीच्या चेहऱ्यावर मात्र आता उत्साह नव्हता. कसलं तरी टेन्शनमध्ये आहे असं ती दिसत होती. अगदी नॉर्मल होती. त्यावर आता चैतन्य म्हणतो की, अरे सचिनला तर ती पहिल्यांदा भेटत असेल. अरे अर्जुन, मग इतके तर होणारच. तर अर्जुन म्हणतो की, नाही चैतन्य, मला असं वाटतं की तिच्या डोक्यामध्ये अजून तेच सुरू आहे. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो की, अरे तेच म्हणजे. तर अर्जुन म्हणतो की, या अगोदर माझ्या डोक्यामध्ये जे सुरू होतं त्या DNA रिपोर्टने मात्र सगळं काही अगदी माझ्या डोक्यातील विचार गेलेत, म्हणजे वायफाय करून टाकलं आणि आता सायलीची खात्री पडलेली आहे की ते लोखंडे आता सायलीचे आई बाबा नाहीत. म्हणून त्यावर आता चैतन्य विचारतो की, अरे ते DNA रिपोर्ट तू तिला नाही दाखवले का. तर अर्जुन म्हणतो की, हो दाखवले, पण तिचे म्हणणं आहे की ते रिपोर्ट चुकीचे आहेत, कारण साईन सुद्धा चुकू शकतं असे ती म्हणते. त्यावर आता चैतन्य म्हणतो की, मला सुद्धा वाटतं की ते रिपोर्ट नक्कीच चुकीचे असतील. तर अर्जुन विचारतो की, आता तुला काय कसली शंका आली, नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये. त्यावर आता चैतन्य विचारतो की, अरे हे बघ, जे वाटतं ते बोलू का मी. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की, अरे बोल ना मग. तर आता चैतन्य सांगतो की, हे बघ, ते मिस्टर आहेत ना लोखंडे आणि मिसेस लोखंडे यांना फारस मी नाही ओळखत, फक्त येता जाता मी त्यांना 2-3 वेळेस बघितलेलं आहे. तर आणि आता मात्र मला अशी म्हणजे खात्रीच आहे की सायली वहिनी नक्की यांच्या पोटाला जन्माला आलीच नसेल. नक्की त्या DNA रिपोर्टमध्ये काहीतरी चेंज झाला असेल, काहीतरी आपल्याकडून बदल झाला असेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की, हो वाटलंच होतं मला.
अरे तू तुझ्या वहिनीचीच बाजू घेणार हे मला अगोदर कळायला हवं होतं. चैतन्य म्हणतो की नाही, अरे तसं नाही, आणि तिला जे वाटत असेल तर ते तुला वाटणारच, हे तर बरोबरच आहे. तुमच्या दोघांच बरोबर आहे. म्हणजे मी कसा की मूर्ख, भावना शून्य, अगदी अक्कल शून्य. तेव्हा आता चैतन्याला फारच हसायला येतं. चैतन्य हसतो आणि म्हणतो की अर्जुन, अरे काय बोलतो. चैतन्य म्हणतो की इतके मोठे मोठे मराठी शब्द. क्या बात है अर्जुन. सायली वहिनीने पूर्णपणे तुला बदलून टाकलेलं आहे आणि तरी सुद्धा गाढवा, अरे तुझा तिच्यावर विश्वास नाही तर अरे खरंच मूर्ख आहेस तू. अगदी भावना शून्य, अक्कल व्यक्कल आहे तुला, अगदी अक्कल शून्य. तेव्हा आता अर्जुन चैतन्याकडे बघतो आणि परत त्याचं सर्व लक्ष सायलीकडे असते. सायली मात्र अजूनपर्यंत तिच्या चेहऱ्यावर अगदी नाराजीच असते, अगदी नॉर्मल असते. ती कसला तरी विचार करत आहे. सायली असे मात्र आता अर्जुनला दिसते आणि सायली तर विचारतच असते, कारण ती सदाशिव केव्हा येतोय याची वाट बघून असते. मैनावतीला तर प्रश्न विचारलेले असतात. आता तिला सदाशिवला प्रश्न विचारायचे असतात आणि तेवढ्यात तिथे सदाशिव येतो. तर सदाशिवला बघून सायली म्हणते की बाबा, अहो केव्हाची वाट बघते मी तुमची. त्यावर हा सदाशिव म्हणतो की अगं सायली, काय सांगू तुला, मी वसुलीसाठी गेलो होतो पैशाच्या, आणि अगं लोक हे पैसे घेतात परंतु देताने मात्र नाव घेत नाही. अगदी चिकट आहेत, पैसे द्यायला तयार नाहीत. सायली म्हणते, मावशी? कोणती मावशी? तेव्हा ती सांगते, अगं ती ते आपल्या मुलींची शाळा आहे ना, त्या मुलींच्या शाळेच्या मागं ती मातृछाया चाळ नाही का, त्या चाळीमध्ये तुझी मावशी राहते. सायली म्हणते, अच्छा. लगेच सदाशिव म्हणतो, मातृछाया नाही ग, मातृदिवा. मातृदिवा जी आहे ना चाळ, त्या चाळीमध्ये मावशी राहते ना, तिथून तू हरवलेली होती. सायली म्हणते, बरं आहे, असं असेल तर मला तिचा सगळा डिटेल पत्ता द्या आणि तिचा मोबाईल नंबर पण द्या. आता मी तिच्याकडे जाणार आहे आणि सगळं सविस्तरपणे विचारणार आहे. सदाशिव आणि मैनावती यांना आता चांगलाच पेच पडलेला आहे. सायली सगळ्या प्रश्नांची उत्तर मागत आहे आणि ते पण तिला अचूक पाहिजे आहेत. आणि हे दोघे तर धादात खोट बोलत आहेत, टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सायली मात्र त्यांना आता मोबाईल नंबर आणि नाव देखील मागत आहेत. तेव्हा तिने सांगितलेलं असतं की तिचं नाव मंदा साळुंके आहे आणि तिचा फोन नंबर देखील सायलीने तिच्याकडून घेतलेला असतो. सायली आपल्याला सोडणारच नाही ही गोष्ट त्यांना आता चांगली समजलेली आहे आणि आता सायली या गोष्टीच्या मुळापर्यंत जाईल की काय या गोष्टीची पण त्यांना भीती वाटत असते. तर हे सगळं बाहेरून प्रिया ऐकत असते आणि प्रियाला समजले आता आपली काही धडगत नाही, कारण सायलीला खात्री पटलेली आहे की हे आपले आई बाबा नाहीत. DNA रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आला असला तरी देखील सायलीला वाटतच नाहीये की हे आपले आईवडील आहेत आणि त्यामुळे ती या दोघांना अजिबात सोडणार नाहीये. ती या दोघांना प्रश्न विचारून परेशान करणार आणि सत्य काय आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. यामुळे प्रिया अगदी वैतागून गेलेली आहे. प्रियाला कळत नाही की या सायलीला कसं समजावून सांगावं की हे तिचेच आईवडील आहेत, पण सायली मात्र काही केले ऐकायला तयार नाहीये. तर इकडे अर्जुनला देखील आता प्रश्न पडलेला आहे. सायली एक एक गोष्ट पुढे चाललेली आहे. तिने त्या दोघांचं खोटं पकडलेलं आहे. त्या दोघांना ते आता एकत्र प्रश्न विचारणार आहे. म्हणजे सायली अगदी अचूक ट्रॅकवर चाललेली आहे. सायली या सत्याच्या शेवटपर्यंत पोहोचणार या गोष्टीचा विश्वास इकडे अर्जुनला वाटत आहे. आता सायली जाम खुश झाली आहे, कारण तिला मावशीचा पत्ता आणि फोन नंबर मिळालेला आहे. आता पुढं काय करावं हे मात्र तिला सुचत नाहीये. अर्जुन बोलत नसल्यामुळे पुढच्या गोष्टी त्याला ती विचारू शकत नाही. आता सायली जेव्हा तिच्या रूममध्ये चाललेली असते तेव्हा प्रिया तर एकदम चिंतातूर झालेली आहे. काय करावं, या सायलीला कसं थांबवावं
ते तिला कळत नाही. आता तिच्या हाती मावशीचा पत्ता आणि फोन बोवली. तिथली व्यक्ती त्यांना सांगते आहे की मंदा साळुंके नावाची व्यक्ती इथं राहत नाही. अर्जुन म्हणतो, मग दुसरीकडे आसपास कुठेतरी राहत असेल. तेव्हा तो म्हणतो, अहो शक्यच नाही. मी 40 वर्ष झाली इथे राहतोय. इथे आसपास देखील मंदा साळुंके नावाची व्यक्ती राहत नाहीये, असं डायरेक्ट त्या व्यक्तीने सांगितलेलं असतं. आणि पुन्हा एकदा सायलीला समजले की या दोघांनी आपल्याला खोटी व्यक्ती आणि खोटा पत्ता सांगितलेला आहे. पण ते दोघं असं का करतायत असा प्रश्न मात्र आता सायली आणि अर्जुन यांना पडलेला आहे. जर का ते आपले आईवडील असतील तर खरं सांगायला काय हरकत आहे, आणि जर ते खरं सांगत नसेल असतील तर अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांनी लपून ठेवलेली आहे. या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आता सायलीने ठरवलेलं असतं आणि अर्जुन देखील तिच्या पाठीशी आता ठामपणे उभा आहे. आता हे दोघं कशा प्रकारे सपत्याच्या शेवटपर्यंत पोहोचतील आणि सदाशिव आणि मैनावती हे कसे खोटारडे आहेत हे सिद्ध करतील, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.